जय हिंद मित्रांनो. आज जी मी सांगणार आहे ना, हा सल्ला सगळ्यांसाठी आहे. जे बी वडीलधारी आहेत, खास तौर पे त्यांच्यासाठी. तुम्ही जीवनात भरपूर कष्ट करून भरपूर संपत्ती साठवता आपल्या मुलाबाळासाठी, पण संपत्ती साठवलेली त्याचा जर योग्य वापर आपण नाही करू शकलो तर संपत्तीचा काय फायदा. जोपर्यंत तुम्ही जिवंत आहे, जोपर्यंत त्यातला एक नकाचा हिस्सा म्हणतोय ना, तेवढ्याही मुलाच्या नावानं करू नका. तेवढ्याही. ह्याच्या आधी इंदोलकर महाराजांनी मी सांगितलेलं असेल की प्रत्येक कीर्तनावेळेस, पण आता तर एक तुम्हाला असं उदाहरण देणार आहे की तुम्ही ऐकाल तर थक्क व्हाल. उदाहरण आहे रेमंड कंपनीचे मालक, माजी चेअरमन, आजी नाही माजी म्हणते, नाव आहे माहीतच असेल, विजयदीप सिंघानिया. 12,000 करोड चा मालिक. 12,000. भारतातली मुकेश अंबानीची बिल्डिंग जर सोडली तर 2 नंबरची बिल्डिंग 37 फ्लॅटची ती मालिक होती. पहिले तर 28 तारखेला विजयदीप सिंघानियाचं निधन झालं. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. सांगण्याचं उद्दिष्ट 12,000 करोडचे मालिक उद्योगपती शेवटीच्या राहिलेल्या क्षणाला ना की त्यांना गाडी होती ना फ्लॅट होता राहायला, जो की भारतातले 2 नंबरचे उद्योगपती. त्यांनी पूर्ण इस्टेट आपल्या मुलाच्या नावाने केली, गौतम सिंघानिया. आणि त्यानंतर काय झालं तुम्हाला माहिती आहे. 2016 नंतर त्याच मुलाने घरातून बाहेर काढून टाकलं. साधा एक डायव्हर देखील दिला नाही, एक फ्लॅट देखील राहायला दिला नाही. किरायाच्या फ्लॅटमध्ये राहत होते. दवा पाण्याचा खर्च करायला देखील मुश्किल. तर मित्रांनो, सांगण्याचं उद्दिष्ट एकच आहे, तुमची जी असलेली फ्लॅट, तुमचं जे असलेलं घर, तुमची जी असलेली जमीन जोपर्यंत तुम्ही जिवंत आहे तोपर्यंत मुलांना द्यायची नाही. जर दिली तर तुमचं म्हातारपण एवढं वाईट जाणार की हदीपेक्षा जास्त. आजकालची मुलं लग्न झाल्यानंतर 2 वर्षात आपल्या आईबापाला विसरतात. 2च वर्षात. ना त्यांचा कोण भाव असतो, ना कोणची बहीण असते, ना काय असते. ही आजकालची परिस्थिती आहे. तर मित्रांनो, तुमचं जेवढे बी फ्लॅट असतील, जेवढे बी घर असेल, जेवढी बी जमीन असेल, जेवढे बी आहे, जोपर्यंत तुम्ही जिवंत आहे तुम्हीच मालक. तुम्ही गेल्यानंतर काय करायचं करू द्या. हां, त्याच्यातला 100% 10% त्याला एखाद्या बिझनेसला, एखादं दुकान टाकायला, एखादं हे करायला द्या. तुमचं ते काम आहे की त्यांना शिक्षण देणं, चांगलं शिक्षण देणं. आयुष्यभर सांभाळणं तुमचं काम नाही ना. जर तुम्ही सांभाळत राहिला तर ते काहीच करणार नाहीत आणि आयत्या पिठावर रेघुटे ओढून जातील. आपल्या मुलाचा आपण स्वतःहून त्यांचं पाय मोडल्यागत करतोय. मुलांना शिक्षण चांगलं द्या, त्यांना व्यवसायात घ्या, त्यांना शिकवा किंवा नोकरीमध्ये जे पण काय असेल ते.
पण पैसा आणि संपत्ती ही मुलाच्या हातात देऊ नका. जर तो सांभाळण्याच्या लायकीचा नाही तर बिलकुल द्यायची नाही. बिलकुल. त्याला स्वतःहून कामाची आवड निर्माण झाली पाहिजे. स्वतःहून त्यानं काम केलं पाहिजे. वडिलांच्या बरोबर ह्या बिझनेसमध्ये घ्या, पण संपत्ती कधी देऊ नका नावा. नाही तर तुमची अवस्था ही विजयदीप सिंगांसारखी होईल. तुमची काय सगळ्याचीच. कारण ज्याने आपल्या मुलावर विश्वास ठेवला आहे त्यांचा सगळ्यांचा कार्यक्रम झाला आहे. हे उदाहरण आमच्या घरातील आमच्या मावशीच्या मुलाचं दिकाल आहे. पूर्ण दादाला द्या आणि दादाने पूर्ण जमीन विकली, सगळे विकली आणि पूर्ण शेवटीला मरण पावलं. शिल्लक काहीच नाही राहिलं. त्यासाठी आपल्या वाडवडिलांची जमीन आहे ही त्यांच्या नावानं करून देऊ नका. तुम्ही घेतलेले फ्लॅट तुम्हीच मालक राहा. नाही तर त्यांचं लग्न झाल्यानंतर ते फ्लॅटमध्ये आणि तुम्ही परत घराच्या बाहेर. अशा कित्येक कहाण्या बघितलेल्या आहेत आणि ह्या अनुभवाची बोल आहेत. ठीक आहे. म्हातारपणी पैशाला जपा. पैसा असला पाहिजे तुमच्याकडं, तर तुम्हाला तुमची मुलं बाळं सून बिन विचारणार, जे बी नातवंड. नाही तर तुम्हाला कोणही देणार नाही. साधं चहाचं पाणी देखील देणार नाही. ही तेवढीच परिस्थिती आहे. तर सगळ्याला रिक्वेस्ट म्हणा, सांगणं हेच आहे, तुमच्या नावावरली जमीन जुमला मुलांच्या हाती देऊ नका, नाहीतर मुलं बर्बाद होतील. ही तेवढंच सत्य आहे. आणि माझ्या यूट्यूबवर मोरे सरकार HM चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी खास तौर पे. आणि कसा सल्ला वाटला हा कमेंटमध्ये पक्का सांगा. जय हिंद.